सर नमस्कार. आदिवासी विभाग चौकीदार या पदाची पदभरती संदर्भामध्ये हा आपला तिसरा व्हिडिओ आहे. याबद्दलचे दोन व्हिडिओ ते पण बघून घ्या. 25 प्रश्न सामान्यांचे 50 गुणांसाठी आहेत आणि यातलेच प्रश्न तुम्हाला सगळे पेपरला दिसतील. ठीक आहे, तुमचा जास्त वेळ न घेता लगेच आपण आदिवासी विभाग चौकीदार या पदाची हे टोटल 25 क्वेश्चन घेणार आहोत 50 गुणांसाठी. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर नवीन असताना चॅनलला तर नक्की आपल्या एमपीसी ऑलराऊंडर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आदिवासी विभागाची तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर 1499 बॅचची फीस आहे. आणि नुसती टेस्ट सिरीज जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर टेस्ट सिरीजची फक्त 149 रुपये फीस आहे. दर 3 दिवसाने दर 4 दिवसांनी तुमचा एक टेस्ट पेपर ऍड केला जाणार आहे. टीसीएसने आजपर्यंत विचारलेले सगळे प्रश्न मागचे जे काही पीवायक्यू तुम्हाला विचारलेत आदिवासी विभागाचे या चौकीदार पदासाठी तर सेम तसेच आणि आपले सगळे क्वेश्चन तुम्हाला विचारतील, यात कुठली शंका नाही. ठीक आहे, जास्त वेळ न घेता लगेच आपण सुरुवात करूया. बघा, पहिला क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती आहे. महाराष्ट्रातील थोडंसं वरती घेतोय. हा बॅच तुम्हाला जॉईन करायची असेल किंवा टेस्ट सिरीज जरी जॉईन करायची असेल तर हा नंबर दिसतोय, या नंबरला संपर्क करा किंवा व्हॉट्सअपला हाय पाठवा आदिवासी भरती असं पाठवा. आपलं श्री अकॅडमीचा ऍप आहे, तुम्हाला लिंक पाठवली जाईल. 955262 9563 हा नंबर आहे. गोविंद नवल सर नावाने सेव्ह करून ठेवा. ठीक आहे, चल घेऊया लगेच. हा एक एक क्वेश्चन घेऊ वन बाय वन. ठीक आहे, चला दिसतोय तुम्हाला संपूर्ण क्वेश्चन? ओके, चला दिसत नसेल सांगतो, हरकत नाही. महाराष्ट्रातील नाशिक आणि अहमदनगर या जिल्ह्यामध्ये कोळी जमातीच्या उठावाचं नेतृत्व खालीपैकी कोणी केलेलं आहे? बघा, 1857 मध्ये वेगवेगळ्या समाजाचे वेगवेगळ्या जमातीचे उठाव झाले. त्यातलं जर पाहिलं असेल तर महाराष्ट्रातला नाशिक आणि अहमदनगर आताचा अहिल्यानगर या दोन जिल्ह्यामध्ये कोळी जमातीच्या उठावाचं जे काही नेतृत्व आहे ते कोणी केलेलं आहे? प्रश्न आहे तुमच्याकडे, ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहे. उमाजी नाईक, राघोजी भांगरे, खर्जा सिंग की बिरसा मुंडा? बघा, राघोजी भांगरे यांच्या नेतृत्वामध्ये हा नाशिक आणि अहिल्यानगरचा उठाव झालेला आहे. कुठल्या जमातीचा? तर कोळी जमातीचा. आदिवासीचा पेपर आहे, तुम्हाला याच्यावरती 25 क्वेश्चन असणार आहे. जे मी घेतोय ते व्यवस्थित बघून घ्या, 2 वेळेस व्हिडिओ पहा. ओके, चलो पुढचा. पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागामध्ये साजरा केला जाणारा बोहाटा हा उत्सव आहे कशासाठी प्रसिद्ध आहे? दिसतंय क्लिअर? ओके. कुठल्या जिल्ह्यात? पालघर या जिल्ह्यात आदिवासी भागामध्ये साजरा केला जाणारा बोहाटा हा जो उत्सव आहे तो कशासाठी प्रसिद्ध आहे? तर पारंपरिक मुखवटे घालून केले जाणारे नृत्य, धान्याची पूजा, शिकारीचा खेळ की पाण्याचे पूजन? बघा, बोहाटा हा जो उत्सव आहे तर तो आहे पारंपरिक मुखवटे घालून केले जाणारे नृत्य. तुम्ही अनेक जणांचे पाहिले असेल, चेहऱ्याला वेगवेगळे मुखवटे लावून जे काही नृत्य केलं जातं तो हा पालघर जिल्ह्यातला आदिवासी भागामध्ये बोहाटा नावाचा उत्सव साजरा केला जातो. खालचा क्वेश्चन तुम्हाला दिसतोय बघा. भारतीय संविधानातील कलम 330 नुसार लोकसभेमध्ये कोणासाठी जागा राखीव ठेवलेल्या किंवा कोणासाठी राखीव ठेवल्या जातात? भारतीय संविधानातील कलम 330 लोकसभेमध्ये जागा राखीव कोणासाठी ठेवल्या जातात? तर बघा, केवळ अनुसूचित जाती, जाती याचा अर्थ एस, जमाती याचा अर्थ एसटी. तर कोणासाठी? अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या दोन्हीसाठी लोकसभेमध्ये कलम 330 नुसार राखीव जागा ठेवल्या जातात. लक्षात ठेवा, कलम सुद्धा तुम्हाला विचारतील पेपरला. कलम 330 हे कलम लक्षात ठेवा. ओके, चल पुढचा क्वेश्चन. 1942च्या छोडो भारत आंदोलनात नंदुरबार येथे कोणत्या शाळकरी मुलाने हुतात्म्य पत्करलं होतं? कधी जाऊ? 1942च्या छोडो भारत विचारतात. छोडो भारत आंदोलन कधीचं आहे? तर 1942. या छोडो भारत मध्ये नंदुरबार या जिल्ह्यामध्ये शाळकरी मुलांचं हुतात्म्य पत्करलं होतं. कुठला शाळकरी मुलगा? त्याचं नाव आहे शिरीष कुमार. काय नाव आहे? शिरीष कुमार. आंदोलनामध्ये जमावावर गोळीबार केला तरी हातातला तिरंगा झेंडा न सोडता या बालकाने शिरीष कुमारने काय आपलं बलिदान दिलेलं. पुढचं. सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? आता इथं प्रश्न नीट बघा, एक लक्षात ठेवा, इथं तुम्ही 100% चुकू शकतात. प्रश्न काय आहे? सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? पण काय दिलं इथं? भारताच्या संदर्भामध्ये काय विचारलंय? भारताच्या, म्हणजे भारतातलं सातपुडा पर्वतातलं सर्वोच्च शिखर कुठलं आहे?
तर मग ते आहे, लक्षात ठेवा, धूपगड नावाचं. कुठलं आहे? धूपगड हे सर्वात उंच शिखर आहे भारतामध्ये. बच्चा तुम्हाला प्रश्न हाच रिपीट विचारला की सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर, पण इथं भारत न देता तुम्हाला महाराष्ट्र जर दिलं, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर, तर मग तुमचं उत्तर आलं असतं आस्तंबा. पण आता असं जर असेल सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर कोणतं आणि भारताच्या संदर्भात किंवा भारतातील जर विचारलं असेल तर मग तुमचं धूपगड आलं पाहिजे. किंवा याच्यात हे चारही पर्याय असतील आणि डायरेक्ट प्रश्न असेल सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर कुठलं, इकडे भारत सुद्धा नसेल तरी चालतं, तरी तुमचं उत्तर धूपगडच यायला पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस महाराष्ट्राचा उल्लेख असेल, महाराष्ट्र, तर त्यावेळेस तुमचं उत्तर आस्तंबा असलं पाहिजे. ओके, चलो. हा, आपली टेस्ट सिरीज आहे, तर 149 रुपये फीस आहे टेस्ट सिरीजची. डायरेक्ट तुम्हाला पेपर मिळतील. दर 3 दिवसांनी ते 4 दिवसांनी एक पेपर आपला अपलोड केला जाणार आहे. व्यवस्थित सर्व पेपर सोडवा. त्याच्यामध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन आहेत. गणित बुद्धिमत्ता 25 क्वेश्चन, मराठी 25 क्वेश्चन, सामान्य 25 क्वेश्चन आणि इंग्रजीचे 25 क्वेश्चन, असे टोटल 100 प्रश्न, 200 गुण तुम्हाला दर 3 ते 4 दिवसांनी एक पेपर प्रति 3-4 दिवसांनी अपलोड केला जातील. जोपर्यंत तुमची एक्झाम होत नाही तोपर्यंत तुम्हाला टेस्ट पेपर मिळत राहतील. फीस फक्त 149 आहे. आपलं श्री अकॅडमीचं ऍप आहे, डाउनलोड करून घ्यायचं. किंवा इथं हा जो नंबर दिलाय तुम्हाला, या नंबरला संपर्क करायचा आहे. 95 52 62 95 63. गोविंद नवल सर नावाने सेव्ह करा, व्हॉट्सअपला हाय करा. आदिवासी भरती चौकीदार पद एवढंच करा. तुम्हाला श्री अकॅडमीचं आपलं ऍप आहे, त्याची लिंक पाठवली जाईल, तिथून ही टेस्ट सिरीज परचेस करून घ्या. ओके, चलो. पुढचा क्वेश्चन झालाय, सातपुडा झालाय. पुढचा क्वेश्चन आहे बघा, ट्रायफेड ही संस्था खालीपैकी कोणत्या कार्याशी संबंधित आहे? कुठली संस्था आहे? ट्रायफेड कोणत्या कार्याशी संबंधित आहे? तर ती आदिवासीचं जे काही उत्पन्न आहे, आदिवासीच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणे, या संदर्भात ही महत्वाची ट्रायफेड संस्था काम करते. आदिवासी जे काही उत्पन्न असेल तर त्यांना चांगला भाव मिळवून देण्यासाठी, मोबदला मिळवून देण्यासाठी ही ट्रायफेड संस्था कार्य करते. पुढचं, आवाजाची तीव्रता मोजण्यासाठी कोणतं एकक युनिट वापरलं जातं? आणि याच्यावर चौकीदार पदासाठी युनिटवरती खूप सारे प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला आवाजाची तीव्रता मोजण्यासाठी हे उपकरण जास्त वेळ विचारलेलं आहे. त्याचे एक कशात मोजली जाते आवाजाची तीव्रता? तर डेसिबल मध्ये. कशामध्ये? डेसिबल मध्ये. लक्षात ठेवा, विसरू नका. ओके, चलो पुढं. बॅच जॉईन करायची असेल तर बॅचची 1499 फीस आहे. टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर 149 फीस आहे. न्यायालयाची आपण टेस्ट सिरीज केली होती, न्यायालयाची आपण नोट्स केली होती. सगळे 30चे 30 प्रश्न त्यातलेच आहे. ओके, चला पुढचा क्वेश्चन बघा. संविधानातील कलम 164 नुसार कोणत्या राज्यामध्ये आदिवासी कल्याण मंत्री असणं अनिवार्य आहे? महत्वाचा क्वेश्चन आहे, इम्पॉर्टंट आहे, परीक्षेत आल्यावर गोंधळून जाऊ नका. कलम 164 नुसार कोणत्या राज्यामध्ये आदिवासी कल्याण मंत्री असणं अनिवार्य आहे? अनिवार्य म्हणजे कंपल्सरी आहे. महाराष्ट्र, गुजरात, गोवा, बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब. तर बघा, छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश आणि ओडिसा या 4 राज्याचा जर विचार केला तर कलम 164 नुसार या राज्यामध्ये आदिवासी कल्याण मंत्री असणं काय अनिवार्य आहे. कलम लक्षात ठेवा, राज्य लक्षात ठेवा आणि कुठले मंत्री असणं अनिवार्य ते पण लक्षात ठेवा. ओके, चला पुढचा क्वेश्चन. महाराष्ट्रातील तानसा ह्या अभयारण्य कुठल्या जिल्ह्यात आहे? तानसा, आता हे जोडून दिलं असेल, तानसा अभयारण्य. ओके, कुठल्या जिल्ह्यात आहे तानसा अभयारण्य सुद्धा? तर महाराष्ट्रातील ठाणे या जिल्ह्यामध्ये हे तानसा अभयारण्य आहे. पुढचं, जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर दरवर्षी हा आपण 5 जून या दिवशी साजरा करतो. कधी? 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन आहे. खालचा प्रश्न बघा, अशोक मेहता समितीने पंचायत राजसाठी किती स्तराची शिफारस केलेली होती? किंवा अशोक मेहता समिती या समितीने पंचायत राजसाठी किती स्तराची? तर 2 स्तराची शिफारस केली. मग बलवंतराव मेहता समिती आहे, तर बघा बलवंतराव मेहता जी समिती आहे, बलवंतराव मेहता, ती अशोक मेहता समिती आणि बलवंतराव मेहता. बलवंतराव मेहता समितीने 3 स्तराची रचना केलेली आहे. 3 स्तर कोणकोणते आहेत? तर सगळ्यात खालचा जो स्तर आहे तो म्हणजे ग्रामपंचायत. कुठला आहे? ग्रामपंचायत. 2 नंबरचा स्तर आहे तो म्हणजे पंचायत समिती.
आणि 3 नंबरचा जो काय स्तर आहे तो आहे जिल्हा परिषद. जिल्हा परिषद ही रचना आहे बलवंतराव मेहता समितीची. अशोक मेहता समितीची रचना 2 स्तरीय स्तराची रचना केली. त्यांनी काय केलेलं आहे, ग्रामपंचायत हा स्तर काढून टाकला, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ह्या 2 स्तराची रचना ठेवलेली. कोणी? अशोक मेहता समिती 2 स्तरीय आहे. कुठला स्तर वगळला हा तुम्हाला प्रश्न विचारतात की अशोक मेहता समितीने कुठला स्तर वगळला, तर ग्रामपंचायत हा स्तर वगळलेला आहे. पुढे आदिवासी संस्कृतीत इंडल पूजा प्रामुख्याने कोणत्या जमातीत प्रचलित आहे? आदिवासी संस्कृतीत इंडल पूजा ही कुठली जमात आहे, त्या जमातीमध्ये प्रचलित आहे. भिल्ल, कोलाम, कातकरी की वारली. तर इंडल पूजा ही भिल्ल जमातीमध्ये काय आहे, प्रचलित आहे, भिल्ल जमात. पर्याय क्रमांक 1 तुमचं करेक्ट उत्तर आहे. पुढचं, नर्मदा ही नदी खालीपैकी कोणत्या 2 पर्वतरांगांच्या दरम्यान आहे? बघा, ही नर्मदा नदी आहे तुमची. नर्मदा, या नर्मदा नदीच्या वरती या साईडला आणि खालच्या साईडला इथं आहे विंध्य पर्वत. दिलं का तुम्हाला इथं विंध्य, इथं आहे विंध्य पर्वत आणि त्याच्या खाली आहे सातपुडा पर्वत. कुठला आहे? सातपुडा पर्वत. आणि मग याच्या दोघांच्या मधामध्ये ही नदी वाहते. कुठली? नर्मदा. कळतंय? ओके, ठीक. चालेल. म्हणजे नर्मदा नदी कोणत्या 2 पर्वतरांगांच्या दरम्यान वाहते? खसदरीतून वाहते नदी. तर ती विंध्य आणि सातपुडा या 2 नद्यांमधून, 2 पर्वतामधून. ओके, चल. पुढचं, भारतीय अर्थव्यवस्थेतील बचत गट चळवळ प्रामुख्याने कशासाठी उपयुक्त ठरले? बचत गट चळवळ कशासाठी? महिलांचं आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी ही बचत गट चळवळ महत्वाची आहे. पर्याय क्रमांक 2 महिलांचं आर्थिक सक्षमीकरण. अर्थव्यवस्थेतील बचत गट चळवळ कशासाठी? महिलांचं आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी. ओके, चल. पुढचं, शरीराच्या कोणत्या अवयवावर सिकल सेल आजाराचा परिणाम होतो? शरीरातील सिकल सेल आजार आणि शरीराचा कुठला अवयव महत्वाचा? आता सिकल सेल आजार आहे तर बघा लक्षात ठेवा, जे काही तांबड्या पेशी, ज्याला आपण आरबीसी म्हणतो, आरबीसी, ह्या तांबड्या पेशी आपण ज्याला लाल पेशी म्हणतो, तुमच्या लाल पेशी कमी झाल्या, पांढऱ्या पेशी कमी झाल्या, तर ह्या लाल पेशी ज्याला आरबीसी म्हणतो. सिकल सेल आरबीसीचा आकार असा गोलाकार. सिकल सेल या आजारामध्ये काय होतं, या आरबीसीचा आकार ते असा विळ्याच्या आकारासारखे करतात. असा असा विळा आहे ना, अशा प्रकारचा थोडासा आकार करतात. मग ऑक्सिजन घेण्याचा त्रास होतो. तो सिकल सेल हा आजार आहे. आणि तो कुठल्या अवयवात? रक्तातील लाल पेशी, आरबीसी महत्वाचं आहे शरीराच्या. ओके, चल. पुढचं, महाराष्ट्रातील कोणत्या समाज सुधारकाने गुलामगिरी हे पुस्तक लिहिलेलं आहे? तर महात्मा फुले यांचं हे गुलामगिरी पुस्तक आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. शेतकऱ्याचा असूड त्यांचंच आहे, गुलामगिरी त्यांचंच आहे, ब्राह्मणांचं कसब त्यांचंच आहे. आणि 24 सप्टेंबर 1873 या दिवशी त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. खूप वेळा प्रश्न आहे, काय आहे? 24 सप्टेंबर 1873 या दिवशी सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेले. लक्षात ठेवा, सत्यशोधक समाज. सत्यशोधक या सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली कोणी केलेली आहे? तर महात्मा ज्योतिबा फुले. प्रश्न लक्षात ठेवा, तारीख 24 सप्टेंबर 1873 ती सुद्धा लक्षात ठेवा. ब्राह्मणाचं कसब, गुलामगिरी, शेतकऱ्याचा असूड, सर्व महात्मा फुलेंची पुस्तकं आहेत. पेसा कायद्याच्या अंतर्गत कुठला कायदा आहे? पेसा. या कायद्याच्या अंतर्गत ग्रामसभेला खालीपैकी कोणता महत्वाचा अधिकार दिलेला आहे? तर गौण वन उपजावर मालकी हक्क. म्हणजे तिथलं जे काय वन उत्पादनावर डिंक असेल, वनस्पती असेल, औषधी, तर तो विकण्याचा अधिकार सर्वस्व ग्रामसभेला दिलेला आहे. महत्वाचं लक्षात ठेवा. ओके. सूर्यप्रकाश हे प्रामुख्याने कोणत्या जीवनसत्वाचा स्रोत आहे? कोवळं सूर्यप्रकाशामध्ये जर तुम्ही बसला असेल तर तुम्हाला ड जीवनसत्व मिळतं. म्हणजे तुमचं सूर्यप्रकाश हे कशाचं, कुठल्या जीवनसत्वाचा स्रोत आहे? तर ते ड जीवनसत्वाचा स्रोत आहे.
चला बॅच जॉईन करा. 1499 फीस आहे बॅचची. किंवा त्या ठिकाणी बॅच जॉईन नसेल करायची असेल तर फक्त 149 रुपयामध्ये टेस्ट सिरीज आहे, ते टेस्ट सिरीज जॉईन करा. कुठून करायची? श्री अकॅडमीचा आपला ऍप आहे, डाउनलोड करून घ्या. हा व्हिडिओ बघताय, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये श्री अकॅडमीची लिंक दिलेली आहे, डाउनलोड करा. किंवा हा आपला नंबर लक्षात ठेवा, 9552 62 95 63. ठीक आहे, या नंबरला व्हॉट्सअपला हाय करा. आदिवासी विभाग भरती चौकीदार पद असं पाठवा, तुम्हाला ऍपची लिंक पाठवली जाईल. ओके, चला का हा प्रश्न. चला खालचा प्रश्न घेऊया. ओके बघा, महाराष्ट्राच्या आदिवासी भागात आढळणारा गडद किंवा ठाकर हा नृत्य प्रकार कोणत्या जिल्ह्यात प्रसिद्ध आहे? आदिवासी भागात आढळणारा गडद किंवा ठाकर नृत्य प्रकार आहे आणि ठाकर जमातीमध्ये सुद्धा हा नृत्य प्रकार आढळतो. कुठल्या जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे? तर लक्षात ठेवा, सह्याद्रीच्या भागामध्ये आहे. रायगड आणि पुणे या जिल्ह्यामध्ये तो प्रचारित आहे नृत्य प्रकार. काय नाव आहे त्याचं? गडद किंवा ठाकर. ठाकर जमातीमध्ये सुद्धा तो आहे. जिल्हे रायगड आणि पुणे. पुढे 89व्या घटनादुरुस्तीने 2003 कोणत्या 2 आयोगाची निर्मिती करण्यात आलेली आहे? कोणती? 89वी घटनादुरुस्ती 2003. तर 2 आयोगाची निर्मिती करण्यात आली. पहिले एक राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, जाती म्हणजे SC साठी, म्हणजे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग. आणि दुसरं राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग, जमाती म्हणजे ST साठी. कलम 338 आणि कलम 338A नुसार यांची काय झालेली आहे? 338 आणि कलम 338A नुसार या 2 आयोगाची काय झालेली? विभागणी झालेली. 89वी घटनादुरुस्ती 2003 अन्वये 2 आयोगाची निर्मिती झाली. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग म्हणजे SC आयोग आणि ST आयोग. सरळ. पुढचं, तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? ज्याला आदिवासीचा जिल्हा म्हणून ओळखलं जातो, तो जिल्हा कुठला आहे? नंदुरबार. तर मग तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण आहे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये. पर्याय क्रमांक 2 आहे. पुढचं, ऑपरेशन फ्लड हा कार्यक्रम कशाशी संदर्भात आहे? ऑपरेशन फ्लड तर हा दुधा संदर्भात आहे. ऑपरेशन फ्लड काय? दूध उत्पादन वाढवण्यासंदर्भात आहे. डॉक्टर वर्गीस कुरियन हे दूध म्हणजे त्याला फ्लड क्रांती म्हणतात, त्या क्रांतीचे जनक आहे. ठीक आहे, किंवा धवल क्रांती म्हणतात, धवल क्रांतीचे जनक आहेत वर्गीस कुरियन. ऑपरेशन फ्लड हे दूध उत्पादन वाढवण्यासंदर्भात आहे. मध्य प्रदेशातील कोणत्या आदिवासी राणीने मुघलाविरुद्ध निगराचा लढा दिला होता? तर राणी दुर्गावती या राणीने मुघलाविरुद्ध निगराचा लढा दिला. पुढचं, संगणकीय भाषेमध्ये रॅमचा पूर्ण विस्तार काय आहे? तर बघा, रॅन्डम ऍक्सेस मेमरी हा रॅमचा पूर्ण विस्तार आहे. लिहूया, सांगतो, कारण हा प्रश्न सुद्धा तुमचा खूप वेळा आदिवासीला विचारून झालेला आहे. रॅम काय आहे? तर रॅन्डम ऍक्सेस मेमरी. रीड ऍक्सेस मेमरी आहे का? नाही. रॅपिड आहे का? रिअल नाही. रॅन्डम ऍक्सेस मेमरी हा रॅमचा काय विस्तार आहे किंवा फुल फॉर्म आहे. पुढचं 25 नंबरचा शेवटचा प्रश्न जर पाहिला असेल तर बघा, सातपुडा पर्वत रांगेतील महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कुठला आहे? सातपुडा मधलं सर्वात उंच शिखर महाराष्ट्रातलं अस्तंबा. कुठला आहे? अस्तंबा. महाराष्ट्रात सर्वात उंच शिखर कौसुब आहे. किती उंची? 1646 मीटर. आणि महाराष्ट्र सातपुडा पर्वत रांगेतलं महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर आहे अस्तंबा. लक्षामध्ये ठेवा, याच प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला पेपरला येतील. या 25 पैकी तुम्हाला किती येत होते त्याची सुद्धा कमेंट करा, कारण सेम या प्रकारचा तुमचा आदिवासीचा पेपर असणार आहे. आणि आपली टेस्ट सिरीज अजून नसेल घेतली तर खूप कमी फीस आहे, 149 रुपये फीस आहे. किती आहे? 149. 149 फीस खूप कमी झालेली आहे. आणि दर 3 ते 4 दिवसांत तुम्हाला एक पेपर अपलोड केला जाईल, त्यामुळे खूप सारे तुमचे टेस्ट पेपर होतील. आज जर जॉईन करा, नसेल केले तरी जॉईन करून घ्या. हा नंबर लक्षात ठेवा, या नंबरला व्हॉट्सअप करा, फक्त व्हॉट्सअप करा. आपल्या ऍपची लिंक तुम्हाला पाठवली जाईल. श्री अकॅडमीचा ऍप आहे. ठीक आहे, हा व्हिडिओ बघताय, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. ज्यांनी फॉर्म भरला असेल तुमचे सहकारी मित्र सर्वांना एक क्वेश्चन शेअर करा, तुम्हाला कुठंच एक क्वेश्चन मिळणार नाही. ओके, थांबतो.